आज बनवणार आहे कांदा टमाटरची चटणी. तर चला बनवूया. 2-3 मिरच्या घेतल्या हिरव्या आणि त्याच्यासोबतच लसूणच्या पाकळ्या घेतल्या. 3 टोमॅटो घेतले मध्यम आकाराचे, कापून घ्यायचे मधातून आणि तव्यावर ठेवून द्यायचे. तव्यावर ही चटणी खूप छान होते म्हणून मी तव्यावरच बनवत आहे. आणि टमाटर चांगले भाजून घ्यायचे मस्त काळपट रंग येईपर्यंत. आणि लसण आणि मिरच्या पण चांगल्या होऊ द्यायच्या. तर तुम्ही पाहू शकता टोमॅटो एका इकडून खूप छान झालेले आहेत आणि दुसरीकडून पण मी पलटवले. थोडंसं तेल टाकायचं म्हणजे त्याची साल पूर्ण निघून जाते. तर तुम्ही पाहू शकता टोमॅटो किती छान भाजले गेलेत आणि त्याची साल अलगद निघतेच ती. आणि हे बघा मिश्रण तयार झालेलं आहे. मिश्रण म्हणजे टोमॅटो भाजून झालेले आहेत आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे. टोमॅटो सांबार चांगला जेवढा पाहिजे तेवढा मी जरा शिल्लकच टाकला आणि मिक्सरच्या भांड्यालाही फिरून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता मिश्रण किती छान झालेलं आहे. खूप टेस्टी होते. आणि गॅसवर तावा तर आधीच होता तर त्याच्यात तेल टाकलं आणि कांदा टाकला. कांदा थोडा परतून घ्यायचा म्हणजे थोडाच परतवायचा, जास्त होऊ नाही द्यायचा. थोडासा झाला तर त्याला टेस्ट चांगली राहते. तर हे मिश्रण याच्यामध्ये टाकून द्यायचं. तुम्ही पाहू शकता किती छान झालेलं आहे. खूप मस्त चटणी होते ही. खूपच छान होते, खूपच टेस्टी होते. म्हणजे भाजी नसली ना तर एखाद्या वेळेस तुम्ही पटकन बनवू शकता आणि खाऊ शकता. तर चवीनुसार मीठ टाकत आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकत आहे कलर यायसाठी फक्त, जास्त तिखट नाही आहे. आणि हळद. हे चांगलं होऊ द्यायचं. तुम्ही पाहू शकता चटणी तयार झालेली आहे. खूप छान लागते आणि गरम गरम चपातीसोबत खाऊन घ्यायची. तर कशी वाटली चटणी नक्की कमेंटमध्ये सांगा. तर भेटू.